आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि मतदारांशी मोठ्या प्रमाणात संपर्क करावा आणि आमचे महायुतीचे कार्यकर्ते यांच्या बरोबर या प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी मी आणि आमचे नेते प्रवीण दरेकरजी, आज प्रकाश दरेकरजी यांच्या बरोबर सोसायटीचे सर्व प्रतिनिधी, गृहनिर्माण सोसायट्यांचे, त्यांच्याबरोबर बैठक झाली। दुसरं, कार्यकर्ते जे प्रत्यक्षात मतदारांना काढणार आहेत त्या मतदारांना काढणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवादाची बैठक झाली। दोन्हीकडे प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद होता। आपल्या समाजातील खोजा समाजाचे प्रतिनिधी यांनी सुद्धा आज समर्थन त्या ठिकाणी घोषित केलं। तिकडून आज या विभागामध्ये लक्ष्मीनगर, सिंग इस्टेट या विभागामध्ये असलेल्या प्रीतमताई पन्नागडे यांच्या प्रचारार्थ प्रवीण भाई मी आलो। आज या ठिकाणी वन जमिनीवरच्या असलेल्या झोपडपट्टी वासियांना सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन जो जिल्हा नियोजन मध्ये आम्ही ठराव केला की त्या झोपडपट्टी वासियांना इथेच वन जमिनीच्याच काही भागावर पुनर्विकसित करणे, या ठरावाचं मूर्त स्वरूप सुप्रीम कोर्टासमोर जाऊन आणण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला आम्ही अगोदरच सुरुवात केली। जनतेचा सहभाग आणि समर्थन त्यामध्ये आहे। पात्र अपात्रच्या विषयामध्ये झोपडपट्टी धारकांची समस्या याबद्दलही मार्गदर्शन केलं। या अगोदर नवनाथ बन आमचे उमेदवार वॉर्ड क्रमांक 135, तिथे एक अपक्ष उमेदवार धनाजी शेळके यांनी आज समर्थन घोषित केलं, त्यांना पक्ष प्रवेश दिला। त्याआधी सुहास आडिवरेकर वॉर्ड क्रमांक 95 वांद्रे पूर्व इथे कार्यकर्त्यांना संबोधन, जाहीर सभा आणि पदयात्रा। त्याआधी वॉर्ड क्रमांक 99 खारदांडा या भागात जितेंद्र राऊत आमचे उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार फेरी। या सगळ्यामध्ये पूर्ण दिवस सकाळपासून आतापर्यंत प्रचंड जनतेचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय। सर, काय वाटतं 1500ची लढाई आहे। जर ही निवडणुकी जर हारलं तर जेवढं सरकारी जमाने सर्व अडाणीचा घशात घालणार आहे भाजपच्या, असं त्यांचा टीका आहे। त्याचं उत्तर देवेंद्रजीने काल दिलंय। शिवतीर्थावरती ठाकरे बंधूंची सभा झालेली आहे, त्यात लाव रे तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये पूर्णपणे देशात किती प्रमाणे अडाणी प्रोजेक्ट काल देवेंद्रजीने त्यावर उत्तर दिलेलं आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये वन विभागाचा प्रश्न आहे आणि 26 वन विभाग येतो, त्यासाठी सरकार काय करणार यावेळेस? मी आताही म्हटलं, हा गंभीर आणि आवश्यक प्रश्न आहे। वन जमीन खाजगी असो वा सरकारी, खर तर काही खाजगी जमीन वन नंतर घोषित झालं, लोक आणि झोपड्या राहत त्यावर चाळी आधीपासून होत्या आणि या सगळ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलंय। यावर कायदेशीर मार्ग काढणं आवश्यक आहे। तो कायदेशीर मार्गाची प्रक्रिया आहे। त्या प्रक्रियेचा पहिला भाग म्हणजे ज्या ठिकाणी या वन जमिनी येतात, खाजगी किंवा सरकारी, आणि तिथे राहणारे जे वन जमिनीवरचे झोपडपट्टी धारक किंवा चाळीतील रहिवासी आहेत, त्यांना इथेच पुनर्विकसित करण्यासाठी संरक्षण पर्यावरणाचं करून वनाला इजा न पोचवता सुद्धा काही भाग या वन विभागातला वन अघोषित करणं आणि काहीशा भागात त्या पूर्ण त्या विभागातील नागरिकांचं पुनर्वसन करणं, याचा अर्थ काही अघोषित केलेल्या वनात सगळे इथेच पुनर्विकसित होणं आणि आज भारग्रस्त असलेल्या संपूर्ण वन घोषित जागेवरील झोपडी पातक धारक पुनर्वसित झाल्यावर ती जागा वनासाठी मोकळी होणं, या पद्धतीचा ठराव सन्माननीय प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, संजय उपाध्याय यांनी मांडला। तो ठराव आम्ही मंजूर केला। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये वन विभागाचे अधिकारी, आमच्या लॉ अँड ज्युडिशरीचे अधिकारी, कलेक्टरचे अधिकारी यांची बैठक घेऊन त्या प्रस्तावावर कोर्टासमोर जाण्याआधीचे कागदपत्र तपासणी झाली। त्या कागदपत्र तपासणीचा प्रस्ताव बनल्यावर तिसरी बैठक त्या ठिकाणी पुन्हा वन विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव आणि गृहनिर्माणाचे सचिव यांच्याबरोबर आम्ही केली। हेतू एवढाच की आमच्या वन जमिनीवरच्या झोपडपट्टी धारकांना तिथेच पुनर्विकसित करावं। त्या बैठकीनंतर सुप्रीम कोर्टासमोर ऍफिडेव्हिट करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आम्ही गेलो। माननीय मुख्यमंत्र्यांनी चौथ्या टप्प्यामध्ये विधान परिषदेत उत्तर देताना याच अघोषित काही भाग वन जमिनीचा करून त्याला पुनर्विकसित सगळ्यांना तिथेच करावं याची घोषणाही केली। हे 4-5 टप्पे आम्ही केलेत आणि त्यात यश आम्हाला मुंबईकरांसाठी मिळणार।
दिशाभूल केलेला आहे. ठाण्यातील सभेतून राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ म्हणतात 2 व्हिडिओ दाखवलाय. एक व्हिडिओ असा आहे की विमानावरील गर्भाचा व्हिडिओ हा दाखवत आहेत आणि तर दुसरा अण्णामलाई यांचा व्हिडिओ दाखवत त्यांनी टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावर उत्तर दिलेलं आहे. अण्णामलाई हे काय आमचे राष्ट्रीय नेते नाहीत. त्यांच्या वक्तव्याला फार गांभीर्याने घ्यावं असं नाही. मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलंय की मुंबई मराठी माणसाचीच, मुंबई महाराष्ट्राची. जोवर चंद्र सूर्य तारे आहेत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याची चर्चाही होऊ शकत नाही. त्यानंतरही असे प्रकार करणारा राज ठाकरेंना माझा सवाल आहे, इथे लुंगीवर टीका करा आणि घरामध्ये लुंगी डान्स करणाऱ्या शाहरुख खान बरोबर बसा. इथे लुंगीवरून बोला आणि लपून लपून घरामध्ये मद्रासी किंवा चेन्नईची कॉफी पिया. हे धंदे त्यांनी करू नये. तर लुंगीवरती असं पाहिलं एका सभेत लुंगी घालून त्या दाखल झाले होते. त्याच्यावरती संजय राऊत यांनी टीका केली. यावर कसं? बालिश आणि अर्धवट आहेत संजय राऊत. काल आदित्य आणि मग या अर्धवटकारांना उत्तर द्यायचं असेल तर एवढंच सांगेन, तुम्हाला रवींद्र चव्हाण यांनी लुंगी का घातली माहिती नसताना तुम्ही विधान केलं म्हणून तुम्ही अर्धवट राहा आणि अशा पद्धतीचं हीन राजकारण करताय. म्हणून तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर राजकीय तुमची पॅन्ट पण लोक काढणार आहेत, तुम्हाला निवस्त्र करणार आहेत. आणि तुमच्या सामनाच्या भाषेत सांगायचं झालं तर राजकीय नागडे पण तुमच्याकडे येणार आहे. याचं कारण एक कर्मठ कार्यकर्ता नेता कसा असतो हे रवींद्र चव्हाण साहेबांनी दाखवलं. स्वतःचा गुडघा पाय याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आघात आणि त्रास होतोय. आपली निकर आणि आपली पॅन्ट सुद्धा घालायला अडचण. अशा वेळेला ते लुंगी आणि धोतर घालून प्रचार काम करतायत. अशा कर्मठ कार्यकर्त्यावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. तुमची राजकीय पॅन्टच लोक काढतील एवढंच संजय राऊतांना मी सांगेन. महायुतीच्या किती जागा येणार आणि युतीचा महापौर मराठीच हिंदूच होईल. आणि शिंदे गटाने जर लॉबिंग केली तर तुम्ही काय करणार? म्हणजे ते आम्ही आपापसात ठरवू. काल आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान असं सांगितलेलं आहे की 25 वर्षाचा कार्य अहवाल आम्ही सादर केलेला आहे, मात्र भाजपने 4 वर्षात वाट लावलेली आहे, असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. 25 वर्षात केलंय काय? खड्डे युक्त रस्ते, दर पावसात तुंबणारं पाणी, ब्रिमस्टोन अपुरं काम, बंद पडलेल्या मराठी शाळा. 25 वर्षामध्ये केलंय काय? हा 212-15 पेंग्विन मात्र झाले, पण त्यात काही कर्तृत्व त्यांचं नाही. ते त्या झूच आहे. आणि म्हणून त्यांनी आम्हाला शहाणपण शिकू नये. 4 वर्षात आम्ही केलेल्या कामाचं श्रेय लुटायला काय येत आहे हा त्यांना आमचा सवाल आहे. सर ठाकरे शिवतीर्थ मत महायुतीला द्या. सर नाशिकतून एक मोठी बातमी येते समोर. सर